खूप घटघट पाणी पिताय का तुम्ही? थांबवा. आत्ताच्या आत्ता थांबवा. शांत व्हा, शांत बसा आणि शांतपणे प्रत्येक घोटाचा आस्वाद घेत पाणी प्या. कारण याने तुमचं मूड बदलणार आहे. त्याचबरोबर तुमचं आयुष्यही बदलू शकतं. जर तुम्ही माइंडफुली पाणी प्यायला सुरुवात केलीत, तर नक्कीच तुम्हाला मोठमोठे बदल पाहायला मिळतील. पाणी हे द्रव्य आपल्या सर्व गोष्टी ऐकतं. आपण कोणत्या मनस्थितीमध्ये काय बोलून पाणी पितोय, त्यावरती आपला मूड ठरतो, आपल्या अचीव्हमेंट्स ठरतात. आता वॉटर थेरपी म्हणून जर तुम्ही गुगलवरती सर्च केलत किंवा यूट्यूबवरती सर्च केलत, तर तुम्हाला बरीचशी माहिती मिळेल, बरेचसे व्हिडिओज मिळतील. मी तुम्हाला असं कसं काय होतं बरं, याबद्दल जास्त सांगणार नाही. ही अंधश्रद्धा आहे का? तर अजिबात नाही. कशी नाही ते देखील तुम्हाला अनेक व्हिडिओजमधून पाहायला मिळेल. ओके. आता मला सांगा, ज्यावेळी एखादी पूजा आपण करतो, त्यावेळेला आपल्याला हातामध्ये पाणी दिलं जातं पिण्यासाठी. बरोबर? त्या पाण्याला ज्यांच्यासाठी पूजा करायची आहे किंवा ज्यांच्या मार्फत पूजा केली जातीये, त्यांचं नाव घेऊन त्याला एक इंटेन्शन देऊन मग ती पूजा केली जाते आणि मग ते पाणी ग्रहण केलं जातं. हे तुम्ही पाहिलं असेल. ओके. तर असं का? कारण मंत्रोच्चार केल्यानंतर जे आपण पाणी पितो ते तीर्थ होतं आणि जे आपण त्याला सांगणार आहोत ते पाणी ऐकणार आहे आणि त्या पद्धतीने ते आपल्या शरीरात जाऊन काम करतं. तर आपल्याला रोजच्या जीवनामध्ये देखील हे फॉलो करायचं आहे. आपण इतके अशांत असतो, आपण इतके तणावात असतो आणि इतका सगळा गोंधळ, इतकी सगळी नकारात्मक परिस्थिती आपल्या आजूबाजूला असते. बापरे! किती गोष्टी लक्षात ठेवायच्या, किती गोष्टी करायच्या, कुठे-कुठे पळायचं, जरासुद्धा उसंत माणसाला नसते, जरासुद्धा निवांतपणा नसतो. प्रचंड कामांची घाई आणि त्याच्यामध्ये इतके लोकांचे त्रास होत असतात, कुटुंबातल्या सदस्यांचे त्रास होत असतात आणि या सगळ्यामध्ये आपण एक ओझं घेऊन आयुष्य जगत असतो. म्हणजे असं वाटतं, की म्हणजे आपल्याला हेही कळत नाही, की आपलं आयुष्य संपत चाललंय आणि आता तरी आपण ते आनंदाने जगायला सुरुवात केली पाहिजे. चहा, कॉफी, पाणी घेत असताना जर आपण माइंडफुली ते घ्यायला सुरुवात केली, तर खूप मोठा बदल तर जाणवणारच आहे. पण त्याचबरोबर आपल्यामध्ये आपोआपच उत्साह येणार आहे. आपली सगळी स्वप्न देखील पूर्ण होणार आहेत. मग आता हे माइंडफुली पाणी प्यायचं कसं? तर सगळ्यात आधी सकाळी उठल्यानंतर जो ग्लास आपण पाण्याचा घेतो किंवा रात्री संध्याकाळच्या वेळेला जे आपण पाणी पितो, सगळी दिवसभराची धावपळ, दगदग, झिकझिक, चिकचिक सगळी झाल्यानंतर, सगळी चिडचिड करून, सगळा त्रास करून घेऊन झाल्यानंतर संध्याकाळच्या वेळेला आणि सकाळच्या वेळेला पाण्याचा एक ग्लास घेऊन बसायचंय आणि त्या पाण्याला सांगायचंय, त्याला अफर्मेशन्स द्यायचे आहेत, की मी शांत आहे, मी शांत आहे. माझी सगळी स्वप्न पूर्ण होतायत. जर काही पर्टिक्युलर स्वप्न असेल ते मेन्शन करा तिथे, की माझं वजन इतकं-इतकं झालंय किंवा मला हे अचीव्ह करायचं आहे. माझ्या महिन्याचा पगार इतका आहे. माझं रिलेशन छान झालेलं आहे. जे तुम्हाला हवंय चांगलं करायला, ते रिलेशन माझं चांगलं झालंय. ते सांगा त्या पाण्याला. मी निरोगी आहे, मी शांत आहे, मी आनंदी आहे, असं म्हणा आणि मग ते पाणी शांतपणे प्या. अतिशय शांतपणे पाण्याचा प्रत्येक घोट ज्या वेळेला तुम्ही अनुभवणार आहात, त्यावेळेला तुम्हाला आतून शांत वाटणार आहे. सकाळचं एक ग्लास पाणी आणि संध्याकाळचं एक ग्लास पाणी तुमच्या जीवनामध्ये बदल घडवून आणू शकतो. सकाळी पाणी घेतल्यानंतर दिवसभर तुम्हाला शांत वाटेल. निदान दुपारपर्यंत तरी शांत वाटेल आणि संध्याकाळचं ते पाणी घेतल्यानंतर तुमचा जो काही थकवा आहे, जी काही ओढाताण दिवसभर झालेली आहे, ती शांत व्हायला मदत होईल. प्रत्येक क्षणामध्ये वर्तमानात राहण्यासाठी सुद्धा या टेक्निकची मदत होईल. कारण
दिवसातून किमान 2 वेळेला अगदी 2-2 मिनिटं, सकाळची 2 मिनिटं, संध्याकाळची 2 मिनिटं तुम्ही ही प्रॅक्टिस करत असाल, तर हळू तुमच्या मेंदूला तशी सवय लागायला लागेल आणि ते खूप सवयीचं होऊन जाईल. अशाच पद्धतीने प्रत्येक सिच्युएशनमध्ये वर्तमानात राहणं सोपं वाटायला लागेल. तुम्हाला तुमच्यातला कॉन्फिडन्स वाढवायचा आहे, तुम्हाला सातत्य ठेवायचं आहे, तर हे सगळं तुम्ही पाण्याला सांगू शकता, की मी कॉन्फिडंट आहे, मी स्ट्रॉंग आहे, मी इमोशनली, फायनान्शियली इंडिपेंडंट आहे. मला एक्झाम्समध्ये इतका स्कोर माझा झालेला आहे. या ठिकाणी मी जॉब करत आहे, या पोस्टवरती मी काम करत आहे. जे काही तुमचं स्वप्न असेल ते सगळं तिथं प्रेझेंट टेन्समध्ये बोला आणि ते पाणी इतकं शांतपणे प्या. मी म्हणेन काहीच स्वप्न नसेल तरी निदान मी आनंदी आणि शांत आहे, इतकं तरी आपण त्या पाण्याला सांगू शकतो. खूप 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 गोष्टी असतात आपल्या दिवसभरामध्ये अशा छोट्या-छोट्या, ज्यामधून आपण घडत असतो, आपण शिकत असतो आणि या अशा लहान-सहान गोष्टींची ज्यावेळेला आपण प्रॅक्टिस करतो, त्यावेळेला आपलं जगणं आणखी सोपं व्हायला लागतं. लहानपणी आपल्याला सांगितलं जायचं, की पाणी बसून पी, शांतपणे पी. प्रत्येक गोष्टीमागे एक टेक्निक होती. ती समजून घ्यायचा प्रयत्न आपण कधी केलाच नाही. बाहेरून यायचं, घटघट पाणी प्यायचं, घटघट चहा प्यायचा, ते सुटायचं. असं नाहीये. कालच मी माझ्या मैत्रिणीशी बोलत होते आणि ती मला म्हणाली, की आता चहा घेणार आहे. सगळा पसारा-पसारा झालेला आहे. विचारांचा पसारा, कामाचा पसारा. मग चहा घेतला, की कसं जागच्या जागी सगळं जातं आणि मलाही तसंच होतं. शांतपणे बसून ज्यावेळेला मी सकाळचा चहा घेते, संध्याकाळचा चहा घेते किंवा सकाळचं पहिलं ग्लास भरून जो पाणी मी पिते, तो अगदी शांतपणे ती जी प्रक्रिया असते ना 5 ते 10 मिनिटांची, त्यात आपण इतके शांत होतो. आपले सगळे जे गोंधळलेले विचार, गोंधळलेले कप्पे जे असतात, ते बरोबर असे सॉर्ट होतात. हा विचार इकडे ठेवा, हा विचार तिकडे ठेवा. तो आपोआप जातो आणि थोड्या वेळापुरतं मला तो पॉज करायचा आहे. आणि आता सकाळी मला डबा करायचा आहे किंवा आता डबा झाल्यानंतर मला लगेच नाश्ता करायचा आहे. मग नाश्ता केल्यानंतर मला ह्या विषयावरती, या विचारावरती थोडंसं मत मांडायचं आहे. हे उठल्यानंतर डोक्यात चक्र जे चालू होतं ना, ते कुठेतरी पाणी प्यायला ज्यावेळेला मी बसते ना, शांतपणे, कितीही घाई असू देत हां, उठायला वेळ झाला, डब्याला वेळ होणार आहे माहिती आहे, पण तरीही मी शांतपणे 2 मिनिटं वेळ काढते आणि 1 ग्लास पाणी पिते. तो जो वेळ होणार असतो ना, तो होत नाही. कारण तेवढी ऊर्जाच आपल्यामध्ये येते आणि एकदम फास्ट आपण करतो. पण हेच जर आपण गोंधळलेल्या मनाने, घाबरून उशीर होणार आहे म्हणून जी तणतण करतो, जी ओढाताण करतो, जी पळापळ करतो, धावपळ करतो, त्यामुळं आणखी जास्त उशीर होतो. आणखी डब्बल ऊर्जा वाया जाते. कारण मनातले विचार त्रास देत असतात, कारण की आता उशीर होणार आहे म्हणून आणि त्याच बरोबर तुम्ही शरीराने सुद्धा इतकी हालचाल करत असता, की त्या दोन्ही गोष्टी एकत्र येऊन इतकं टॉक्सिक ते सगळं तुमचं ऑरा तयार होतं, की बापरे! असं ते घाई-घाईचं आणि त्यात त्या सिच्युएशनला फेस करून पूर्ण दिवस आपल्याला काढायचा असतो. नको, नको हे थांबवा. सकाळचा तो जो वेळ आहे ना, तो खूप महत्वाचा आहे. कारण बऱ्याचदा उठल्यानंतर इतके विचार मनामध्ये येतात, की कालची राहिलेली कामं, उद्या करण्याची कामं, आज करण्याची कामं, या महिन्यातली कामं, 2 महिन्यांनी हे करायचं आहे. मग तेव्हा तसं झालेलं आहे. हे सगळं आठवताना कुठेतरी मग मध्येच काहीतरी त्रासदायक आठवण येते कोणाची तरी, कोणतरी आपल्याला काहीतरी बोललेलं असतं. ते आठवायला लागतं आणि आता मी काय करू? म्हणून आपण तसेच बसतो. आपण काहीच करत नाही आणि आपल्याला असं वाटतं, की आपण सगळं करून आलोय. पण सगळं डोक्यामध्ये चालू असतं. इतके थकून जातो आपण, की पूर्ण दिवस मग नुसता जांभया देण्यात जातात किंवा मग कंटाळा करण्यात किंवा निरुत्साही जातात. आणि म्हणून तो एक ग्लास सकाळचा खूप गरजेचा असतो. बरं, इथं स्वतःमध्ये एनर्जी भरून, स्वतःला शांत करून, सॉर्टेड केल्यानंतर दिवसभर जे काही अनुभवणार आहोत, ते मस्त लिहून काढायचं संध्याकाळच्या वेळेला आणि छान पाणी प्यायचं आहे. सकारात्मक विचारांनी पाणी प्यायचं आहे. काय होतं, माझा अनुभव सांगते. काहीतरी झालं, काहीतरी एखादी गोष्ट मनाला लागली, कोणीतरी काहीतरी म्हटलं, वाईट वाटलं, दुःख झालं, की त्याचं चिडचिडीमध्ये आणि रागामध्ये रूपांतर होण्याच्या आत ते लिहून काढायचं. ते लिहून काढलं ना, ते इथून इतकं पूर्णपणे मुळासकट निघून जातं, की ते परत आत येत नाही.
आणि ही सवयच लावली आहे, की जर काही झालं किंवा काहीही होऊ दे नको, तरी पण संध्याकाळच्या वेळेला आणि सकाळच्या वेळेला काही ना काहीतरी लिहून काढायचं. काढायचं म्हणजे काढायचंच. इतकं शांत आणि इतकं हलकं वाटतं ना, म्हणजे जणू काही खूप मोठं ओझं असेल आणि ते असं बाजूला ठेवलंय कोणीतरी आणि मला हलकं केलंय आणि मला इतकं छान वाटतं, इतका आनंद होतो एखादी नवनिर्मिती झाल्यानंतर किंवा मला तर वाटतं, की एखाद्या बाळाला ज्यावेळेला आई जन्म देते, त्यावेळेला जेवढा तिला आनंद होत असेल ना, की तिच्या आतनं इतकी छान कलाकृती, इतकं छान ते गोंडस बाळ बाहेर आलंय, तितकं छान ज्यावेळेला आपले शब्द बाहेर येतात आणि ते एका छान कवितेमध्ये किंवा एखाद्या छान पानावरती, एका लेखामध्ये किंवा असे ते आपले अनुभव आणि ती आपली सगळी भावनांची गोंधळलेली स्थिती ज्यावेळेला त्या वही आणि पानावरती उतरते ना, त्यावेळेला इतका आनंद होतो, इतकं हलकं वाटतं, इतकं छान वाटतं आणि आपण स्वतःच्याच प्रेमात पडतो. काय लिहायचं कळत नाही माहिती आहे. सांगितलंय मी प्रत्येक व्हिडिओमध्ये काय लिहायचं. त्यामुळे व्हिडिओज जरा लक्षपूर्वक बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की काय लिहायचं. आणि त्याच्या जोडीला मस्त एक कपभर चहा किंवा पाण्याचा एखादा ग्लास अतिशय शांतपणे आपण त्याची अनुभूती घेत असतो. याच्यापेक्षा मोठं सुख दुसरं कोणतं नाहीये. आणि हे जे छोटं वाटणारं सुख आहे ना, हे आपल्याला आयुष्यात अनेक सुखद गोष्टी, घटना मिळवून देणारं आहे. म्हणून हे आजपासूनच करायला सुरुवात करा. प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊयात, प्रत्येक मोमेंटचा आनंद घेऊयात, कारण हे आयुष्य पुन्हा नाहीये, हा दिवस पुन्हा नाहीये. आजपासून माइंडफुल ड्रिंकिंग सुरू करा. आजपासून माइंडफुल वॉटर ड्रिंकिंग सुरू करा. आजचा आपला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये मला वाचायला आवडेल. पुन्हा भेटेन अशाच एका नवीन छान विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.